राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे। राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये बोलताना युतीचे संकेत दिलेत। आमच्यातील भांडणं महाराष्ट्राच्या हितापुढे किरकोळ आहेत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंपुढे युतीचा प्रस्तावच ठेवला। त्याला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसादही दिला। मात्र उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी राज ठाकरेंपुढे काही अटी शर्ती ठेवल्यात। यावर आता मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलंय। शाळकरी मुलांप्रमाणे कोणत्याही अटी शर्थींवर राज ठाकरे तडजोड करतील असं वाटत नाही असं सामंत म्हणाले। दरम्यान उदय सामंत नेमकं काय म्हणाले पाहूयात। आणि उद्धव ठाकरेंनी सांगितले कोणी बोलू नका, मनोमिलनाचा शेवटचा टप्पा जवळ आल्यासारखं वाटतं, काय आपली भूमिका असणार आहे? वाटतोय ना, अजून आलेला नाही। चर्चा मागे 3 दिवसापासून साहेब सुरू आहेत। नाही एक मिनिट, जर आपल्याला टप्पा जवळ आलेला माहिती असेल तर तो माझ्यापर्यंत आणि अजून देसाई साहेबांपर्यंत पोहोचलेला नाही। कारण आमच्या माहितीप्रमाणे राजसाहेब ठाकरे हे परदेशामध्ये आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ती जी मुलाखत होती ती 1.5 महिन्यापूर्वीची होती आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय घ्यायचा हा लोकशाहीतला त्यांचा मुद्दा आहे। पण आमची म्हणजे माझं मत वैयक्तिक असं आहे की राजसाहेब ठाकरेंचा एक वेगळा विचार आहे, वेगळं अस्तित्व आहे, पक्षाचं वेगळं अस्तित्व आहे आणि ते एखाद्या विषयावर ठाम राहतात हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि त्यांना झुकवून युती होऊ शकते असं मला वाटत नाही। कारण पहिल्या दिवशीच्या अटी काय होत्या? देवेंद्रजींबरोबर बोलायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलायचं नाही, कोणाबरोबर जेवायला जायचं नाही, अमित शाह साहेबांकडे बघायचं नाही, त्याच्यानंतर मोदी साहेबांचा फोटो लावायचा नाही। म्हणजे हे मला मी ज्यावेळेस शालेय जीवनामध्ये होतो 5वी 6वीमध्ये आणि आम्ही जेव्हा मित्र भांडायचो तेव्हा आम्ही एकमेकाला सांगायचो तू ह्याच्याबरोबर बोलायचं नाही, त्याच्याबरोबर बोलायचं नाही। असं राजकारणात होईल असं मला वाटत नाही आणि राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे, ते अशा अटीसमोर झुकू शकतं असं मला वाटतं। नाही पण एक मिनिट मी काय सांगितलं, मुलाखत हा मुद्दा वेगळा आहे, स्नेहभोजन हा मुद्दा वेगळा आहे। स्नेहभोजनाच्या बाबतीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच वेळी रात्री 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते का भेटले होते याचा खुलासा केलेला आहे। त्याच्या अगोदर मी 2दा का भेटलो होतो हा जाहीर खुलासा स्वतः राज साहेबांनी पण केलेला आहे। त्याच्यामध्ये पहिल्यांदा विश्व मराठी संमेलनाला ते एका फोनवर उपस्थित राहिले होते, त्यांचे आभार मानणं हे माझ्या डिपार्टमेंटचं कर्तव्य होतं म्हणून मी भेटलो होतो आणि दुसऱ्या वेळी बँकेच्या बाबतीत जो मराठी भाषेचा मुद्दा निर्माण झाला होता त्यामुळं मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी त्यांना भेटलो होतो। त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्या तिन्ही भेट जे होत्या त्याचा राजकीय काही संबंध नव्हता आणि कालची जी काही मुलाखत आहे त्याच्यावरनं जे काही राजकीय रणकंदन निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये मी शिवसेनेची भूमिका सांगितली नाही, माझी वैयक्तिक भूमिका सांगितली। जे मी राजसाहेबांना ओळखतो किंवा त्यांच्याबद्दल वाचलं आहे, त्यांच्याबद्दल ऐकलं आहे, कुठच्याही अटी शर्तीला अधीन राहून राजसाहेब स्वतःला झुकवतील असं मला वाटत नाही। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।